मांजर राजकन्या. कोणे एकेकाळी एका लहानशा गावात डोरोथी नावाची एक दयाळू मुलगी राहत होती. ती प्रामाणिकपणे मिसेस बेट्सी नावाच्या एका अत्यंत दुष्ट बाईसाठी काम करत होती. तिला टेसी नावाची एक मुलगी होती. डोरोथी, लवकर स्वयंपाक करशील का? मला भूक लागलीये. माझी बिचारी टेसी कधीपासून उपाशी आहे. हो हो मॅडम. हे जेवण किती बेचव आहे. डोरोथी, पुढच्या वेळी उपकार कर आणि काहीतरी खाण्यालायक बनवून आण, कळलं ना? हो मॅडम. डोरोथी, अजून कपडे धुवून झाले नाहीत का? लवकर आटप करते. हो मॅडम. डोरोथीचं आयुष्य खूपच दुःखी आणि कष्टी होतं, कारण तिला वाटत होतं की तिचं कधीच कौतुक होत नाही म्हणून. आजी, मी आले. ओ डोरोथी. डोरोथी तिच्या म्हाताऱ्या आजीसोबत राहायची. तिची संपूर्ण कमाई ही आजीला आरामात आणि आनंदात ठेवण्यासाठी खर्च व्हायची. पीचेस. ओ, अरे मला तर हे फार आवडतात. किती बरं वाटलं तू हे आणलंस. एके संध्याकाळी एक केसाळ पाहुणा घरात अवतरला. ते एक सुंदर पर्शियन मांजर होतं, जे रुबाबदारपणे बाहेरच्या खोलीत फेऱ्या मारू लागलं. मांजर? आई, आपण हिला ठेवून घेऊया का? नाही. प्लीज 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 आई. ठीक आहे, पण मी त्याची काळजी घेणार नाहीये, कळलं ना? ठीक आहे. डोरोथी, मांजरीसाठी काही खायला आण. पण डोरोथी त्या मांजराकडे बघण्यात गढून गेली होती, कारण तिला त्या मांजराच्या जागी एक उत्कृष्ट कपडे घातलेली अशी राजकन्या दिसत होती. मला वेड लागलाय का? असं कसं होईल की जर मी एक देखणी राजकन्या पाहते तर यांना एक मांजर दिसते आहे? डोरोथी, मांजरीसाठी खाणं. हो हो टेसी. डोरोथी क्रीमचा बोल घेऊन आली. बराच उशीर लावलास. हे घे किटी. कदाचित हिला काही दुसरं हवं आहे. त्यांनी त्या मांजरीला वेगवेगळ्या अशा स्वादिष्ट गोष्टी दिल्या, पण तिनं त्या सगळ्या नाकारल्या. सोड तिला. मांजरी लहरी असतात. त्यांना जेव्हा खायचं असेल तेव्हा खातील त्या. चला आता जेवण जेवूया. डोरोथी, जा पानं मांड. हो मिसेस बेट्सी. ला-डी-डा. आवाज कुठून येतोय ते पाहण्यासाठी डोरोथी गेली, तर तिला राजकन्या गाताना दिसली. ला-डी-डा. तू तू मला पाहू शकतेस. मला माहित होतं. हो, पण त्यांना एक मांजर दिसते. म्हणजे काय चाललंय? तू चांगली आहेस असं वाटतंय. आणि जर तू मला पाहू शकतेस तर तुझं मनही निर्मळ असेल. तुला सांगते, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. अरे वा, एका मांजरीचा विश्वास संपादन करणारी मी पहिलीच असेन तर. सॉरी, खूपच वाईट विनोद होता. खरंच खूपच वाईट विनोद होता. कदाचित ही माझ्या भावावर झालेली जादूही उतरवू शकेल. काय म्हटलं? हो, ओळख करून घ्यायची वेळ आहे. आधी मी. अर्थातच माझं नाव माया आहे. मी एक राजकुमारी आहे. हे तर तू
माझ्या रुबाबावरून ओळखलं असशीलच. मी एका मांजरीचं रूप घेऊन फिरतीये. पुन्हा अर्थातच अर्थातच. मी का असं मांजरीचं रूप घेऊन फिरतीये? सोपंय. मी माझ्या हरवलेल्या भावाच्या शोधात आहे, ज्याच्यावर एका वाईट मंत्राचा प्रभाव झाला आणि तो एका मॉल्टीज मांजरीत बदलला. हो, खूप सोपं आहे खरं तर. मला हे स्वतःच कळलं पाहिजे होतं. सॉरी. आशा करते की तुझा भाऊ ठीक असेल. माझ्या मांजरीची इंद्रिय सांगतायत की तो ठीक आहे, पण एका मांजरासारखं राहणं धोकादायक असू शकतं. सगळेच मानव काही दयाळू नसतात. एक प्रश्न राजकुमारी. तू मला राजकुमारी माया म्हणू शकतेस. राजकुमारी माया, तू तरीही राजकन्याच आहेस. तू तुझं सैन्य आणि रक्षकांना तुझ्या भावाला शोधायला का नाही सांगत? खूप जिज्ञासू आहेस. ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर मी पळाले होते, कारण माझे काका खूप दुष्ट आहेत आणि माझ्या बाबांनंतर त्यांनी सिंहासन काबीज केलंय, ज्यावर खरं तर माझ्या भावाचा हक्क होता. मला वाटतं माझ्या भावाला मंत्राने मांजर करण्यामागे त्यांचाच हात आहे. म्हणून मी तिथून पळून जायचा निर्णय घेतला आणि स्वतःच त्याला शोधायचा निश्चय केला. एवढंच. सोपं होत चाललंय. हो, माहित आहे, पण माझी ओळख खूप झाली. मला सांग डोरोथी, तू इथं का काम करतेस? हे लोक तुला एवढं वाईट वागवतात तरीही? ते म्हणजे डोरोथीनं तिला तिच्या आजीला आयुष्यातली सगळी सुख आणि आराम द्यायचा आहे म्हणून पैशांची गरज आहे असं सांगितलं. एवढंच. माझं ऐकशील? मी तुझी मदत करेन. एवढंच? अरे, तुला माहित नाही आजकाल नोकरी मिळणं किती कठीण झालंय. ते आपण बघू, पण तूही त्या बदल्यात माझी मदत करावीस असं मला वाटतं. मी मदत करेन? तू जर मला पाहू शकतेस तर तू माझ्या भावालाही पाहू शकशील असं वाटतंय. एकदा का तो मला सापडला, मग भले तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असे ना का, तुला माझ्या सोबत त्याचा मंत्र उतरवण्यासाठी यावं लागेल. ठरलं? छान, माझ्या सोबत ये. आणि मग ते रात्री बाहेर पडले त्या थंडगार वाऱ्यात. हे घे, ही सोन्याची नाणी घे आणि तुझ्या आजीला दे. यापुढे तुला त्या भयंकर बाईकडे काम करण्याची गरज नाही. काय? खरंच? आता हे सोनं काही सदैव राहणार नाही. आपल्याला तुझ्या समस्येवर एक कायमचं समाधान हवंय. चल तुझ्या घरी जाऊया. त्या दोघी डोरोथीच्या छोट्याशा घरी पोहोचल्या, पण तोपर्यंत पहाट होत आली होती. मी बाहेरच थांबते. तुझं माझ्याशी बोलणं म्हणजे तुझं डोकं फिरले की काय असं तुझ्या आजीला वाटायला नको. ठीक आहे, किंवा तू माझ्या खोलीत जाऊ शकतेस त्या खिडकीतून. मी तुला तिथेच भेटेन. ठीक आहे. आजी, आजी, हे बघ मी काय आणलंय. ओ, काय? अगं, तू सगळं हे कसं? हे म्हणजे नशिबाचा खेळ आहे आजी. आता आपण एक चांगलं आयुष्य जगू शकू आजी. त्या दिवशी जेव्हा सूर्य माथ्यावर होता, तेजानं तळपत होता, तेव्हा राजकन्येनं डोरोथीला विचारलं, डोरोथी, हे काय? तुला शिवण येतं? अर्थातच मला शिवण टिपण आवडतं. माझा छंद आहे तो. अप्रतिम. यापैकी कोणतीही गोष्ट निवड.
ह्यापैकी? छान. आता आपले डोळे बंद कर आणि त्या एका गोष्टीचा विचार कर ज्यामुळे तुला आनंद होतो. लवकर. डोरोथीनं तिचे डोळे मिटले आणि उडणाऱ्या सुंदर रेस्प्लेंडंट क्वेट्झल पक्षाचा तिनं विचार केला. ती हसली आणि तिनं डोळे उघडले. मी विचार केला. मला सांगू नकोस. तुझे आनंदी विचार तुझ्या कल्पनेत आण. आणि डोरोथीने अगदी तेच केलं. काही दिवसातच तिनं इतके अप्रतिम कपडे शिवले की तिचाच विश्वास बसेना की हे तिनेच शिवलेत म्हणून. आता आपल्याला ते विकलं पाहिजे. मग ते बाजारात गेले, जिथं लोकांचं लक्ष त्या आकर्षक कपड्यांकडे गेलं. लोक विकत घ्यायला अक्षरशः तुटून पडले. दिवस संपायच्या आधी सगळे कपडे विकले गेले. हे तर खूप आहे. जर मी हे सुरू ठेवलं तर मी आजीला खरंच एक छान आयुष्य देऊ शकेन. जोवर तू तुला जे आवडते ते करतेस तोपर्यंत मला वाटतं तू आणि तुझी आजी आनंदात असाल. आणि ते अगदी खरं झालं. डोरोथी लवकरच खूप चांगला व्यवसाय करू लागली. तिनं जे पैसे कमावले त्यातून तिनं तिच्या झोपडीच्या जागी एक छानसं घर बांधलं आणि एक सहकारी पण ठेवली. तिनं एक छान छोटंसं दुकानही उघडलं जिथं ती शिवलेले कपडे विकू शकेल. खरंच हे किती अद्भुत आहे. ओह राजकुमारी, म्हणजे राजकुमारी माया, हेच तर मला हवं होतं. हो, मला हे ऐकून बरं वाटलं. तर जर मी माझा शब्द पाळलाय तर तू माझ्या भावाचा शाप नाहीसा करण्यासाठी माझी मदत करशील का? हो, अर्थातच. पण आपण त्याला शोधणार कसं? माझे मांजरीचे इंद्रिय मला सांगतायत की तो जवळच्याच राज्यात आहे. आपल्याला लगेचच निघायला हवं. डोरोथीनं मान हलवली आणि ती आजीकडे गेली. आजी, मला काही दिवस हे शहर सोडून जावं लागेल. मला बाजूच्या राज्यात काही कपडे पोहोचवायचेत. जेसिका तुझी काळजी घेईल, हो की नाही जेसिका? का नाही डोरोथी मॅडम? काळजी घे मुली. डोरोथी आणि राजकन्या शेजारच्या राज्यात निघाल्या. तिथं त्या फिरल्या आणि राजकुमाराला शोधण्याचा प्रयत्न करू लागल्या. तो नेहमी फिरत असतो, माझा मूर्ख भाऊ. घाबरू नकोस, आपण त्याला नक्की शोधू. मला मला तो जाणवतोय. तो जवळच आहे. राजकुमारी थांब. सॉरी राजकुमारी. राजकुमारी, मला माझा भाऊ सापडलाय डोरोथी. तू त्याला पाहू शकतेस का? तुला त्याचं मानवी रूप दिसतंय का? दिसतंय का? दिसतंय का? मला माफ कर माया, पण मला फक्त एक मॉल्टीज मांजर दिसतंय. अरे अरे रे, पण तू तर मला मानवी रूपात पाहिलं होतंस. प्लीज पुन्हा प्रयत्न कर. एकदा तुझे डोळे मिटून पुन्हा उघडून पहा. ताई थांब. माझा मंत्र तोडण्यासाठी ती खूपच लहान आहे. तुला काय म्हणायचंय? माझा मंत्र तीच व्यक्ती तोडू शकते जी माझ्यासोबत 60 वर्षांपेक्षा अधिक काळ राहिली असेल आणि दयाळू असेल. काय झालं राजकुमारी? राजकुमारी मायाने डोरोथीला त्या मंत्राबद्दल सांगितलं. शिवाय त्यातील एक महत्वाचा भाग ती कसं विसरली हेही. ओह, मला माफ कर. माझी काही मदत होऊ शकत नाही. तू खूप काही केलेस डोरोथी. मला शेवटी माझा भाऊ सापडला. आता तुला तुझ्या आयुष्याकडे पुन्हा गेलं पाहिजे. तुला माझ्या शुभेच्छा. ओह, पण मला तुझा लळा लागला आहे. मलाही डोरोथी, पण आता मला माझ्या मार्गाने गेलं पाहिजे आणि तुला तुझ्या. तुला माहित आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलंय. मला कल्पना नव्हती गोष्टी अशा वळण घेतील. मला वाटलं आपण माझ्या घरी जाऊ आणि. ठीक आहे. काय म्हटलीस? मी म्हंटल ठीक आहे, चल तुझ्या घरी जाऊ. मला तसही आमचा प्रवास सुरू करण्याआधी चांगली झोप घ्यायची. बरोबर, चल भावा. आणि मग ते तिघं डोरोथीच्या घरी परतले. आजी, मी परत आले.
आणि हा तरुण मुलगा कोण आहे? काय? काय? आजी त्या मॉर्टिज मांजरीला त्याच्या मानवी रूपात पाहू शकत होती आणि लगेचच त्याचा शाप तुटला. हो, मी परत आलो. मी परत आलो. मी परत आलो. मी परत आलो. तो का ओरडतोय? ओ, तू शापातून मोकळी झालीये आजी. हे तुझ्यामुळे झालंय. मी काय? मी खूप खुश आहे दादा. त्या तिघांनाही खूप आनंद झाला. डोरोथीनं तिच्या आजीला सगळं काही समजावलं. तिला खूपच आश्चर्य वाटलं. कळलं, माझी मदत झाली याचा मला आनंद आहे. खूप खूप आभार. आणि तुझेही डोरोथी, सगळ्यासाठी. नाही, आभार तर तुझे. त्यानंतर डोरोथी, राजकन्या आणि राजपुत्र हे आयुष्यभरासाठी मित्र म्हणून राहिले. राजपुत्रानं आपलं सिंहासन त्याच्या दुष्ट काकाकडून परत मिळवलं आणि आपल्या बहिणीसोबत त्यानं राज्य केलं. आणि त्या दोघांनी लोकांना शिकवलं की वाईट गोष्टींना धरून राहणं नेहमीच वाईट. प्रत्येकानं दयाळू आणि आनंदी राहिलं पाहिजे. त्यामुळेच सर्वत्र सुख नांदतं. आणि डोरोथीचं म्हणाल तर ती सगळ्यांना सांगायची की जे काही मनात असेल त्याच्या मागे जा. ज्यात आनंद मिळेल तेच करा.